सन्माननीय आमदार रोहितदादा पवार यांचे आभार व्यक्त करते आणि यानंतर या आनंदोत्सवाप्रसंगी आपले विचार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते सन्माननीय आमदार शशिकांतजी शिंदे साहेब यांना। विनंती आहे त्यांनी या प्रसंगी आपले विचार आणि मनोगत इथे व्यक्त करा। आपल्या सर्वांचं दैवत आदरणीय पवारसाहेब, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय विजयदादा, प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब, आपल्या नेत्या सुप्रियाताई, सर्व विजयी खासदार, व्यासपीठावर उपस्थित सर्व राष्ट्रवादीचे नेते, उपस्थित बंधू भगिनी आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, आज पक्षाचा 25वा वर्धापन दिन। 1999 साली शिवाजी पार्कवरून सुरू झालेला हा प्रवास आज नगरच्या असलेल्या या अहिल्यानगरमध्ये या ठिकाणी संपन्न होतो। 25 वर्षाच्या या प्रवासामध्ये या महाराष्ट्राने आणि या देशाने, या जनतेने पवारसाहेब अतूट प्रेम केलं। अडचणीच्या आणि संकटाच्या काळामध्ये सुद्धा माझ्या नेत्याच्या पाठीमागे आपण सर्वजण उपस्थित राहिला, पाठिंबा दिला, त्याबद्दल आभार व्यक्त करतो। लंके साहेबांचा विशेषपणे मुद्दाम आभार आणि अभिनंदन। मगाशी मी आणि प्रकाशराव, लंके साहेबांना प्रकाशरावांनी सांगितलं तुम्ही राजभवनामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सोडतील का? त्यांना मी सांगितलं त्यांचा एवढा प्रसिद्ध झालेला आहे की देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा लंके कोणी आता ओळखायला लागलेला आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडून द्यायचा हा इतिहास तुम्ही घडवला। सगळे सामान्य असलेले काय वेगळं साहेबांनी सुद्धा मला लढ म्हटलं। चव्हाण साहेबांच्या भूमीचा इतिहास करण्याची मला संधी दिली होती। थोडा कमी पडलो तरी लढलो याचा मला अभिमान आहे, कारण नेत्यासाठी लढलं पाहिजे। परिणामाचा विचार न करता माझ्या नेत्यासाठी तो विचार जिवंत ठेवला पाहिजे, यासाठी लढणारा कार्यकर्ता शशिकांत शिंदे होणार। आणि म्हणून एवढंच सांगणार आहे की मी आणि आमचे सहकारी चव्हाण साहेबांचा हा जिल्हा काही मताने पराभूत झालो, मताने जरी पराभूत झालो तरी उतारी आणि टिपाणी यामधला फरक होता। मी पराभवाला कधी घाबरत नाही। एवढं आज आलेल्या लोकांना सांगणार आहे, हे म्हणत होते पवारसाहेब आत्महत्या आत्मा, या आत्म्यांनी बऱ्याचशा आत्म्या आज शांत केलेल्या आहेत। आणि म्हणून एवढंच सांगणार आहे की आज लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 10 जागांपैकी 8 जागा जिंकणारा एकमेव नेता हा देशामध्ये होता, तो शरदचंद्रजी पवार साहेब होता। आणि या नेत्याच्या माध्यमातून मगाची रोहित दादा म्हटल्याप्रमाणे आता खरी परीक्षा जी आहे या विधानसभेच्या निवडणुकीची आहे। साहेब, तुमची महाराष्ट्राची निवडणूक महाविकास आघाडीची, आपण असाल उद्धवजी ठाकरे असेल किंवा काँग्रेस असेल, 3ऱ्या आणि 4थ्या कार्यकर्त्यांनी आणि सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतली होती। इतिहास ऐतिहासिक झाला आणि हा ऐतिहासिक इतिहास आता जिवंत ठेवायचा असेल तर समोरच्या कार्यकर्त्यांना एकच विनंती करेल की माझा नेता या ठिकाणी लढतोय, आता आपली परीक्षा आहे। तसे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी 7 वीर दौडले होते। साहेब, आमच्यासारख्या कार्यकर्त्या महाराष्ट्राची पण जबाबदारी द्या, तुमच्यासाठी आणि पक्षासाठी अहोरात्र खटू आणि हा इतिहास घडवण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करू। ही परीक्षा जेवढी आमची आहे तेवढी समोर सामान्य कार्यकर्त्यांची, जनतेची आहे। हा महाराष्ट्र काय आहे याची गांधी आणि दखल आता सर्व पक्षाने घेतलेला आहे। आता पक्षाला कळलं मराठा, आता पक्षाला कळलं मुस्लिम, आता पक्षाला कळलं ओबीसी। समाजाच्या राजकीय ध्रुवीकरणामध्ये अखंड पुरोगामी महाराष्ट्राला फोडण्याचा प्रयत्न करण्याला आता पक्षाची मतं पाडण्याचा वेळ येते। आता आपण कष्ट करूया आणि या नेत्याला या वर्षामध्ये होणाऱ्या 5 महिन्याच्या निवडणुकीमध्ये या
या महाराष्ट्रामध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचाराचं सरकार करून देण्यासाठी इतिहास घडूया. आम्ही लढायला तयार आहोत, तुम्ही पण तयार आहात, आज सिद्ध करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा इतिहास घडवण्यासाठी